नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भावाच्या दीर्घायुष्यासाठी रक्षाबंधनच्या दिवशी कोणत्या गोष्टी ताटामध्ये असाव्यात आणि कोणत्या गोष्टींनी औक्षण करायचं आहे, ताट कसं सजवायचं आहे औक्षणाचं, याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। भावा बहिणीच्या गोड पवित्र नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधन। या दिवसाची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात। बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि भाऊ तिला छान गिफ्ट देऊन रक्षण करण्याचे वचन देतो। त्यामुळे आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभावे यासाठी बहीण प्रार्थना करते। मात्र रक्षाबंधनच्या ताटात अशा काही गोष्टी ठेवून त्याने आपल्या भावाचे औक्षण केल्यास भावाचे आयुष्य वाढते असे म्हणतात। रक्षाबंधन हा सण देवांना राखी बांधण्यासाठी देखील खास मानला जातो। तसेच आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी रक्षाबंधनच्या औक्षण ताटात अशा गोष्टी जरूर ठेवा ज्याचे धार्मिक आणि शास्त्रीय महत्त्व आहे। या गोष्टींनी भावाचे औक्षण केले तर त्याचे आयुष्य वाढते व जीवनात सुख समृद्धी येते असे मानतात। जर तुम्ही राखी बांधण्यासोबत काही सोपे उपाय केले तर भाऊ आणि बहिणी यांच्याही आयुष्यात आनंद येऊ शकतो। रक्षाबंधनच्या ताटात काय असावे पाहूयात आपण कोणत्या वस्तू आहेत त्या। रक्षाबंधनच्या ताटात सर्वात प्रथम कुंकू, अक्षता, औक्षणासाठी तुपाचा दिवा, कापूस, सुपारी, सोन्याची छोटी वस्तू, मिठाई या वस्तू अवश्य असाव्यात। पहिला आहे कुंकू। रक्षाबंधनच्या मुहूर्तावर भावाला ओवाळण्यासाठी जे ताट सजवाल त्यामध्ये कुंकू असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात कपाळी टिळा लावून करण्याची पद्धत आहे। त्यामुळे ताटातील कुंकवानं भावाच्या माथी टिळा लावणं प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं। या प्रत्येक गोष्टीचे एक महत्त्व आहे। कुंकवाचे महत्त्व म्हणजेच आपण कुंकवाला सौभाग्याचे प्रतीक मानतो। तसेच प्रत्येक शुभ आणि धार्मिक कार्यात पूजेत देवाला कुंकू लावल्याशिवाय ते कार्य सुरू करत नाहीत। त्यामुळे शुभतेसाठी सर्वप्रथम कुंकू लावावे, मग भावाच्या डोक्यावर अक्षता वाहाव्यात। ओवाळणीच्या ताटात अक्षता, तांदूळ असणं तितकंच महत्त्वाचं आहे। अक्षता म्हणजे ज्या अपूर्ण नाहीत, ज्या अखंड आहेत। त्यामुळे रक्षाबंधनानिमित्त केलेलं पूजन देखील अक्षताप्रमाणे पूर्ण असावे हा त्यामागील अर्थ आहे। अक्षता देखील सुख समृद्धी आणि भरभराटीचे प्रतीक मानले जाते। त्यामुळे त्या कुंकवात टाकून कपाळी लावाव्यात। तसेच थोडासा कापूस घेऊन तो डोक्यावर ठेवावा। याचा अर्थ असा होतो की भावाला दीर्घायुष्य लाभून त्याच्या डोक्यावरील केस या कापसासारखे पांढरे शुभ्र होऊन म्हातारा हो असे म्हणतात। तिसरी गोष्ट आहे नारळ। नारळाला श्रीफळ म्हटले जाते। हे सुख समृद्धीचे प्रतीक आहे। भावाच्या आयुष्यात सुख समृद्धी कायम राहावी अशी प्रार्थना बहीण करत असल्याने या थाळीत श्रीफळ महत्त्वाचं ठरतं। चौथी गोष्ट आहे राखी। मनगटावर राखी बांधल्याने शरीरातील वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष शांत होतात असा समज आहे। मनगटांच्या नसावर राखीच्या धाग्यानं दाब पडल्यानं हे तिन्ही दोष नियंत्रित राहतात असं म्हटलं जातं। पाचवी गोष्ट आहे मिठाई। भावाचे तोंड गोड करण्यासाठी ताटात मिठाई असणं आवश्यक आहे। बहीण भावाच्या नात्यात कटुता निर्माण होऊ नये आणि त्यांच्या नात्यात गोडवा असाच कायम राहावा यासाठी ताटात मिठाईला महत्त्व असते। सहावी गोष्ट आहे दिवा। भावाच्या मनगटावर राखी बांधल्यानंतर बहीण भावाला ओवाळते, त्यासाठी ओवाळणीच्या ताटात दिवा असणं महत्त्वाचं आहे। सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून भावाचं रक्षण व्हावं यासाठी प्रकाशाच्या ज्योतीनं त्याला ओवाळतात। शिवाय दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक मानण्यात आलं आहे। सुपारी ठेवण्याचे कारण म्हणजे सुपारीला गणपती बाप्पांचे स्वरूप मानतात। त्यामुळे शुभ कार्यात सुपारी ठेवली जाते। सोन्याने औक्षण करण्याचे कारण म्हणजे सोन्याला शुभ धातू मानतात। त्यामुळे सोन्याची अंगठी ताटात ठेवून त्याने औक्षण केल्यास भावाच्या आयुष्यात समृद्धी येते व त्याचे आयुष्य देखील वाढते असे म्हणतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रक्षाबंधनला भावाचे औक्षण करण्यासाठी ताटामध्ये कोणकोणत्या गोष्टी असाव्यात याबद्दल माहिती घेतली आहे। तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।